विरेन स्पोर्ट्स भावाले देवरुंग संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला बलवंतने आणि फिल्डिंग तिथे जमलेली पाहतोय आपण, जमावट झाली आहे. सलामीचे फलंदाज सुद्धा विरेन स्पोर्ट्स भावालेचे आलेले आहेत. मंगल आणि जोगेंद्र ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला मंगल आणि स्ट्रायकर गोलंदाज सिनियर आकाश. पहिला सामना ज्युनियर आकाशने काय जिंकून दिला होता, सॉलिड परफॉर्मन्स. पहिला चेंडू मार्गस्थ, टर्न करायचा प्रयत्न होता आणि पहिल्या चेंडूला आडवे गेले. पंचाने हात पाठीमागे बांधून घेतले. समजून जायचं असतं अशा वेळेला ॲक्शन. पंचांची एक शरीर भाषा असते, लगेच खेळाडू शांत सुद्धा होतात अशा वेळेला. जोपर्यंत पंच कुठली शरीर भाषा सांगत नाही तोपर्यंत हाऊस दॅट असं आवाज वाढत असतो, लोड वाढत असतो, प्रेशर वाढत असतो. पहिला चेंडू डॉट खेळला आहे जोगेंद्र. यावेळेला सुद्धा डॉट निघतोय. चेंडू खाली राहिला, पूलचा पवित्रा घेतला होता, बॅकफुटला गेला पण तो चेंडूच्या रेषेत पोहोचला नाही नीटचा. बघा आपण त्या ठिकाणी पाहिलं की चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून निघाला आणि खाली सुद्धा ठेवला होता अक्षय सिनियरने. ही खासियत आहे अक्षय सिनियरची. एक चांगला एक आपल्या संघासाठी महत्त्वाचा अष्टपैलू क्रिकेटर आहे. यावेळेला सुद्धा अजून खाली ठेवतोय, अजून पुढ्यात टाकला आणि पंचानी बोट आकाशामध्ये केलंय. गॉट बिहाइंड, बॅट्समन बाद. जोगेंद्र अगदी डक वरती परततोय डगआउट कडे. दोन्ही सामने भावाले संघाने पाहिलं की फिल्डिंग होती त्यांची, पण तो आता बघा त्यांची बॅटिंग आली आणि लगेचच आपण पाहिलं की प्रदर्शन तिथे खराब होताना पाहतोय आपण. कारण जेव्हा ते फिल्डिंग करताना त्यांनी दोन्ही सामने जिंकले तेव्हा विनोदच तिथे प्रभारी ठरला होता, ज्याने दोन्ही लागोपाठच्या सामन्यामध्ये मॅच द मॅच पटकावली होती. काय स्पेल हाताळले होते आणि ते विनोद आता येत आहेत. विनोद किणे नवीन फलंदाज, वन डाऊन बॅट्समन. एक गडी बाद झाल्यानंतर आडव्या बॅटनी वापर फटकामाचा प्रयत्न केला होता जोगेंद्रने. चेंडूला थोडंसं स्विंग केलं. आकाश सिनियरने बघितलं आपण. हो, यावेळेला हा चेंडू खूपच बाहेर ठेवला जातोय. गोकुळ सर आमच्याकडे वळून सांगतायत हा वाईट चेंडू आहे, स्वेअर मारा. आणि वाईट चेंडूच्या माध्यमातून इथं धावफलक, धावाचं खातं ओपन होतंय टीम विरेन स्पोर्ट्स भावालेचे. विरेन स्पोर्ट्स भावाले हा संघ पुरस्कृत केलाय हनुमानजी तरे यांच्या माध्यमातून. अनेक वर्षांपासून ते पुरस्कर्ते या संघाचे. एक धाव, एक गडी बाद. आकाशचा पुढचा चेंडू फुल टॉसला फेकून दिलाय. विनोद केनेचा ब्लास्ट षटकार. लॉलीपॉप मिळाला बघितला आपण आणि फुल टॉस होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला. बॅट्समन अनुभवी फलंदाज आहे विनोद पाटील उर्फ विनोद केणे याने. षटकार खेचला आणि आगाज केला की वन डाऊन बॅट्समन आलोय, मला धावा आपल्या संघासाठी वाढवायचे आहेत. तो प्रयत्न त्याने सुरू केलेला आहे. धावसंख्या 7 वर. यावेळेला लेग स्लीपचा प्रयत्न होता, त्या लेग ग्लानचा प्रयत्न. राऊंड द लेग चेंडू फुलर लेनचा वापर आकाश सिनियरने. फिल्डिंग होईपर्यंत लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धाव पूर्ण केल्या. लाऊड अपील केली होती आणि पंच त्या ठिकाणी अपील फेटात असताना पंचांशी आपण वाद घालू नये. आधीच आपल्या नियमावली आम्ही सकाळी वाचून दाखवली आपल्याला की वाद केल्यास संघ बाद केला जाईल. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आतापर्यंत 9 वर. 9 ऑन द बोर्ड, एक गडी बाद. राऊंड द लेग चेंडू होता फुलर लेनचा. जणू काय असं वाटत होतं की आकाश सिनियरला डावी यष्टी दिसत होती की काय. आणि त्या चेंडूवरती लेग ग्लानचा प्रयत्न होता. वेगाने हाय बॅकलिपचा वापर करून चेंडूला टर्न करायचा प्रयत्न होता विनोद केणेचा. आणि त्या दरम्यान 2 धावा तिथे पूर्ण केल्या.
9 गडी बाद. यावेळेला ड्राईव्ह हाफ व्हॉली घेतला आणि 2 फिळ्याच्या मधून काढण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला ती गॅप होती, पण तो मिड ऑफने कव्हर केलं. त्या ठिकाणी पाहिलं आपण टाळ्याचा गजर होतोय त्या ड्राईव्हसाठी. सुंदर ड्राईव्ह होतं, क्लासिकल फटका इथे लगावता येते. अनुभवी विनोद केणे. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. रसिक हो, धावसंख्या 1 गडी बाद वीरेन स्पोर्ट्स भावाले संघाची 10 वर. स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्मृती चषक 2025 जय अंबिका क्रिकेट संघ पंडित गोडे देवरुंगपाडा यांच्या नियोजनबद्ध आयोजनाने स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी आम्हाला अनेकांनी मोलाचं योगदान दिले. त्यामध्ये भगवान सेठ पाटील इताड्याचे एसीओ, रणजितजी केणे सदस्य बापगाव देवरुंगपाडा, संतोष काकडे माजी सरपंच जामनेपाडा, शशिकांतजी केणे उद्योगपती देवरुंग, रोहिदासजी गोडे ज्यांनी सुपर कॅचसाठी ट्रॉफी दिली आहे, आत्मारामजी गोडे यांच्या माध्यमातून मॅच द मॅचची ट्रॉफी लाभली आहे. रोहिदासजी गोडे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून सुद्धा मॅच द मॅच, तसेच बाळरामजी मेहर उद्योगपती बापगाव यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला मॅच द मॅचच्या ट्रॉफीज लाभल्या आहेत. सन्मानचिन्ह आम्हाला प्राप्त झाले बलरामजी कातोड मेहर, समाजसेवक बापगाव यांच्या माध्यमातून. आणि पाण्याची सुविधा जे आपण पाहतोय ते प्रवेश गोडे आणि दीपेश नाईक यांच्या माध्यमातून. या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. दुसरं षटक सुरू. पहिला चेंडूला कट करायचा प्रयत्न बॅकफुटला गेला, चेंडूच्या सोबत गेले बॅकफुटला विनोद केणे. पाहिलं आपण की त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क कुठलाही झाला नाहीये. चांगला चेंडू काढला गोलंदाज ललेशने. महत्वाचा खेळाडू ललेश सुद्धा आहे. चांगली टीम इथे आता उभारी घेत आहे. जय झोटिंग देवरुंग मधल्या काळामध्ये बॅकफुटला गेले होते, पण तो आता मात्र त्यांनी चांगली उभारी घेतलेली आहे. यावेळेला चांगला फटका, उंच पुरा टोला, भीम टोला, चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. षटकार. होता बघा विनोद केणे जसा फटका बॅट फिरवली आणि तसा कॉन्फिडंट होता की जागेवरतीच पाहत राहिले चेंडूला. त्यांचं लक्ष फक्त त्या चेंडूकडे होतं आणि जबरदस्त कॉन्फिडन्स सिक्सर. विकेट हॅट्रिक साठी पुन्हा एकदा शशिकांत केणे यांचं एटीएम आलंय. 5,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी असतील. आयवाज हेलला 500 रुपये प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी सकाळपासून त्यांनी जाहीर केलं ॲक्च्युली आयवाज झेलसाठी. आणि सकाळी सुद्धा 3,000 पटकावले ज्युनियर आकाशने. त्यांचंच ते त्याच्याकडे जॉब करतायत आणि ती लई लूट केली. आणि अजून एक सेशन केणे साहेबांनी सांगितलं की आम्ही अजून इथे खैरात करू बक्षांची, कारण धावांची खैरात येत आहे. अंतर नाहीये, उंची जास्त आहे. 1700 चेंडूच्या खाली मिड विकेट आणि काऊकॉलच्या मध्ये झेल टिपलाय विनोद केणे बाद. चांगला होता आणि मोठा फटका होता विनोद केणेच्या बॅटमधून. जास्त डोकं वर गेलं आणि चेंडूने अंतर गाठलं नाही. त्याचं कारण की डोकं स्थिर नव्हतं आणि जास्त बॅटचा फ्लो वर गेला आणि त्याच्यामुळे चेंडू जास्त उंच उडाला. आणि एलिव्हेशन नसल्यामुळे उंच जाऊन सुद्धा चेंडूने अंतर गाठणं गरजेचं असतं. जसं आधीचा षटकार अगदी लिल्या फेकून दिला होता. हाफ व्हॉली घेऊन अक्षरशः ऑफस्टिकच्या बाहेरून खेचून मारलं होतं विनोद केणेने फॉरवर्ड स्क्वेअरच्या वरून. पण तो आता अगदी समोर फटका मारला होता. तो मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये तिथे झेल टिपला. आणि फलंदाज नवीन येतोय मैदानामध्ये अमोल. धावसंख्या 17, 2 गडी बाद. टीम वीरेन स्पोर्ट्स भावाळे. पुढचा चेंडू. हो, गोपनी सारखी बॅट फिरवते. बॅटची कडा, पंचाचं बोट आकाशामध्ये. लागोपाठचा दुसरा धक्का लागत असताना अमोल सुद्धा बाद होतोय. तू चल मैं आया.
केणे साहेबांनी खिशात हात घातला असेल. नोटा आता मोजण्याची वेळ आली आहे. शशिकांतजी केणे साहेब दोन लागोपाठचे विकेट प्राप्त केले. ललेश आता हॅट्रिकच्या उंबरठ्या होती. प्रेक्षक हो, टाळ्या असू द्या ललेशसाठी. ऑल दी बेस्ट ललेश, कम ऑन, यू कॅन डू इट, यू मस्ट डू इट, यू हॅव टू डू इट. हॅट्रिक आधी देरुंगच्या संघाने, जोटिंग देवच्या संघाच्या खेळाडूने ज्युनियर आकाशने षटकांची हॅट्रिक केली. इथे आता ललेश विकेटची हॅट्रिक करेल काय? समोर फलंदाज आला मिस्टर नागेश. धावसंख्या 17, 3 गडी बाद. वीरेन स्पोर्ट्स भावाले हॅट्रिकचा चेंडू. गोलंदाज ललेश. ओ हो लाऊड अपील, परंतु नाही. पंच अपील फेटाळतात. शकील कोटडी सर त्या ठिकाणी फुलांचा चेंडू होता आणि सांगतात की चेंडू लेग स्टिकला सोडून जाणार आहे. आणि लेग बायचा इशारा करत असताना एक धाव इथे कंप्लीट केली नागेशने धावून. धावसंख्या 1 पुढे 18 18 ऑन द बोर्ड. आमच्या सोबतीला गणेश पाटील आहेत देवरुंगचे, ते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी बक्षीस सुद्धा खूप आणलेत. कॅश घेऊन आलेत ते सचिन केडे यांची. अफाट कॅश त्यांच्याकडे आहे. लास्ट चेंडू ह्या दुसऱ्या षटकातील असेल. 1.5 षटकं झाली. वीरेन स्पोर्ट्स बावाले टीम प्रेक्षक बॅटिंग करतोय. 3 गडी बाद, 18 धावसंख्या. पूर्णपणे इथे दबाव टाकलाय बॉलर्सने. जी सुरुवात केली शिनेर आकाशने त्या सुरुवातीपासूनच दबाव खाली खेळतात वीरेन स्पोर्ट्स भावाले. आणि त्यांनी आजच्या दिवसातील पहिला सामना पहिल्या इनिंगमध्ये आता बॅटिंग करताना खेळत असताना ते पाहतो आपण की चाचपडत आहेत. पण त्यांनी आधीचे 2 सामने चेस केले होते. यावेळेला बघा वाईटचा इशारा अजून एक पंचांचा होतोय. आधीचा चेंडू लाऊड अपील झाली ती, तो सुद्धा लेग स्टिकला सोडून जाणारा होता लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी. आता राईट हँड बॅट्समनसाठी ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू टाकलाय. म्हणजे लाईन थोडीशी दिशाफुल झाली आहे गोलंदाज ललेशची. यावेळेला चांगला फटका आडव्या बॅटने सरळ लॉफ्ट केला. चेंडूला डोक्यावरून काढलंय बॉलरच्या आणि पंचांच्या समोर. अगदी लॉंग ऑफ अगदी क्लोज आहे, त्याने कव्हर केलंय. धावसंख्या 1 पुढे 20 वर. 3 गडांच्या मोबदल्यात. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आहे. प्रेक्षक आमचे स्टँड सुद्धा ज्यांना छत्रछाया आले आहे त्या छत्रछायाखाली बसलेत. काही झाडांखाली आहेत, काही आमचे हौसे नवसे गवसे सुद्धा आजूबाजूला बसले असतील. ते सुद्धा लांबून या क्रीडांगणाच्या वर सुरू असलेल्या सामन्याचा आनंद घेत असतील. आणि बरेचसे आमचे प्रेक्षक आमच्या व्यासपीठावरती सुद्धा आहेत. अगदी भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय आपण. खेळाडू कक्ष उभारण्यात आलेले आहेत 2 आणि फिक्स बॅरिगेट्स लावल्यात चहूबाजूला. गोलाकार कृती हे मैदान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव. 20 धावा, 3 गडी बाद. 2 षटकं समाप्त झाली आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाश ज्युनियर. पहिल्या षटकासाठी आकाश सिनियर होता, त्यानंतर पाहिला आपण ललेश आणि आता तिसऱ्या षटकासाठी आकाश ज्युनियर. समोर बॅट्समन राईट हँड बॅट्समन मिस्टर मंगल. मंगलच्या बॅट मधून बॅटच्या पुढच्या एजला आणि चेंडू ट्रॅव्हल होते. बीट केलं. थर्ड मॅनला चेंडू जाते डीप थर्ड मॅन कडे. 4 रन. ओरपी चेंडू होता. बॅट वेगाने चेंडूवरती रोल केली होती बॅट्समनने आणि बघा त्या ठिकाणी 3 फिल्डरांना बीट करून चेंडू वेगाने निसटला. जणू काय बॉलरच्या पेचचा सुद्धा त्यांनी वेग धारण केला. किती वेगाने, डबलच्या वेगाने गेला चेंडू डीप थर्ड मॅन कडे. अगदी स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण पाहिला तो चेंडू दान 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 करत गेला चौकारासाठी. धावसंख्या 4 ने फुलत आहे 24 वर. 3 गडी बाद. वीरेन स्पोर्ट बावाले संघ इथे बॅटिंग करतोय. विपक्ष संघ जय जोटिंग देव देवरुंग. हा सामना एक क्वार्टर फायनलचा मुकाबला, उपउपांत्य फेरीचा मुकाबला आणि उपांत्य फेरी गाठले म्हणजे सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे जे आई गावदेवी नानकर संघाने. त्या संघाने सुद्धा 2+1 2 विजय प्राप्त केले आणि एक बाईच्या रूपामध्ये त्यांना विजय बोनस म्हणून मिळाला आणि त्या संघाने धडक दिली सेमीफायनल मध्ये. पहिला संघ ठरला आई गावदेवी नानकर. या सामन्यातील विजेते संघ 2 हात करेल नानकर संघाच्या विरुद्ध सेमीफायनल मध्ये. पुढचा चेंडू आकाश ज्युनियर लेफ्ट हँड द विकेट. अँगल घेतलं, वेगाने बॅट तिथे फिरवली होती. खूपच बॉडी पासून दूर बॅट, चेंडू पासून दूर बॅट, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द डिलिव्हरी आपण पाहिलं त्या ठिकाणी. धावसंख्या इथे स्थिरावलेली 24 वर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 10 धावा आणि या षटकात आतापर्यंत एक चौकार आलाय. हो, हा क्लोज टू द बॉडी होता. आता म्हटलं क्लोज टू द बॅट चेंडू टाकलाय. आता रूम जागा अजिबात नव्हती.
म्हणजे या ठिकाणी पदलालित तर केलं पण जास्त क्लोज गेले चेंडूच्या बॅट्समन मंगल. त्याला आता कानमंत्र देतोय नागेश. नागेशने सुद्धा एक डॉट खेळलाय आणि तो कानमंत्र देतोय. चांगली गोष्ट आहे. एकमेकाला सांगितलं पाहिजे की राजा मला जमत नाही पण तू तरी कर असं एकमेकाला सांगितलं पाहिजे आणि तू करू शकतो. रिवाचा पवित्रा घेतला आणि त्या ठिकाणी नशिबाचा चौकार मिळतो. चेंडू लॉंग स्टॉप कडे जात असताना त्या ठिकाणी पंचाचा 22चा इशारा. 4 रन. पण आपण असंच चित्र पाहिलं होतं. चेंडू अदळला बॉडी लाईनला लाऊड अपील केली होती. तो चेंडू सुद्धा त्याच दिशेने गेला आणि हा चेंडू विकेट कीपर लेग स्लिपला बीट करत ऑफस्टॉपला बीट करत गेला होता 4 धावांसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला गेले कटचा प्रयत्न आणि बॅकफुट पॉइंटला झेल टिपलाय. शॉर्ट डिसमिसल. मंगल बाद. मंगळवारचा दिवस आज आणि मंगल बाद झाला. त्या ठिकाणी थोडेसे नाराज झाले. ते दुसऱ्या फलंदाजाला म्हणतात की असं कसं झालं, मला स्ट्राईक नको होती असं सांगतात परंतु ती स्ट्राईक मिळाली तुला चौकार आल्यामुळे. मे बी असं असू शकतो काहीतरी असेल त्या ठिकाणी थोडंसं बिनसलं होतं. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 28. 4 गडी बाद. आपण पाहतोय नागाच्या सोबतीनं नवीन फलंदाज कॅप्टन स्वतः राहुल येत आहेत. षटक सुरू आहे ते तिसरं माफ करा आणि चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. एक शेवटचा चेंडू आहे या षटकातील. म्हणजे एकूण पर्याप्त चेंडू इनिंगसाठी 7 शिल्लक आहेत. 7 मध्ये 14, 7 मध्ये 21 किती येतील बघायचे. 7 मध्ये 7 कारण आजच्या दिवसामध्ये 32 धावसंख्या जास्त झाली होती मॅक्झिमम. त्यानंतर उच्चांक गाठला गावदे नानकर संघाने डायरेक्टली 71 वरती 71. म्हणजे काही होऊ शकते खेळपट्टीवरती. सकाळी बोलबाला होता तो बॉलरचा. त्यानंतर दुपारी गावदेवी नानकर संघाने बॅटिंगच्या माध्यमातून सुद्धा बोलबाला दाखवला. म्हणजे ही खेळपट्टी दोघांसाठी पूरक आहे. राहुल कॅप्टन बॅट वेगाने रोल करतोय फिरवतोय. कटचा प्रयत्न होता बॅटची कडा घेऊन चेंडू गेला पुन्हा एकदा दीप फॅरमॅनकडे. 4 रन. आपण पाहिलं प्रेक्षक की जास्तीत जास्त धावा आल्या त्या विकेट किपरच्या मागे आल्या थर्ड मॅनच्या दिशेने आल्या. आपण पाहिलं की वारंवार चेंडू ऑब्जेक्टच्या बाहेर टाकले जातात. त्याला कटचा प्रयत्न केला जातो बॅटर्सकडून. यावेळेला सुद्धा चांगल्या पोझिशनमध्ये होता. ही पोझिशन चांगली होती. तुम्ही बॅकफुटला गेले पाहिजे. चेंडूला फॉलो केलं पाहिजे. चेंडूच्या मिनिटनुसार बॅट फिरवली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही स्क्वेड कट करता तेव्हा बॅट वेगाने फिरली पाहिजे आणि वेगाने रोल केली पाहिजे. धावसंख्या इथे राहुलच्या चौकाराने फुललेली ती 32 वर. 28 नंतर चौकार आला आणि बॅटचे कडा घेऊन तो एक सुंदर चौकार प्राप्त झाला. मस्त पद्धतीने रेस पाहायला मिळाली. लेदर क्रिकेटमध्ये हे नमुने आपण नेहमी पाहत असतो. स्टिअर केल्यानंतर सुद्धा असे चौकार पाहायला मिळतात. पण या ठिकाणी कटचा प्रयत्न होता. नशिबाने तिथे तो कट लागला आणि मस्त पद्धतीने तो चौकार तिथे प्राप्त झाला. धावा आल्या पाहिजेत त्या कशा का होईना. आता गरज आहे ती धावांची आणि आता मात्र चौथ्या षटकासाठी स्वतः कॅप्टन बळवंत दळवी त्याचा सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन नागेश. धावसंख्या 32 वर आहे 4 गडांच्या मोबदल्यात भावाले टीमची. बिरेन स्पोर्ट्स भावाले. आल्या आल्या हुक करचा प्रयत्न होता. हा पहिल्या चेंडू पोझिशन मध्ये गेला. स्वतः हसतायत बॅट्समन की हे प्रभू हे मी मिस केलं. चेंडू डोक्यात हात मारतायत. हे क्या हुआ हरिनाम हे कृष्ण. कारण चेंडू अक्षरशः तितका चांगलाही नव्हता आणि खराबही नव्हता. गुडलेनच्या थोडासा अलीकडे टप्पा होता. चेंडू खाली राहिला. भगवान हा बलवंत नेहमी अँगल घेतो. बघा हा कसा कटर टाकला. चेंडूला अक्षरशः लेफ्ट हँड बॅट्समनला बाहेर काढलं. ऑफस्टिकच्या बाहेर काढलं म्हणजे हा ऑफ कटर होता. माफ करा लेफ्ट हँड बॅट्समनला लेग कटर झाला हा. छान पद्धतीने आउट स्विंगर मस्त चेंडू हाताळतात दोन्ही पण व्हेरिएशन्स. बलवंतची खासियत आहे ओव्हर पिच दिला. ड्राईव्हचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. स्केलचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. गवत आहे छान इथे हिरवगार गवत आहे. चेंडू सुद्धा वेगाने पळतोय. धावसंख्या हळूवार पुढे जात आहे 33 वर. 33. 3 चेंडू शिल्लक आहे. 3.3 षटकं झाली. 33 धावा. एक डॉट काढला तर 33. एक डॉट टाकला तर 3.30. 4 गडी बाद. फिल्डिंग राईट हँड बॅट्समनसाठी राहुलसाठी घेतली जाते. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ.
राहुलने उचललाय, मिड विकेट कडे जातोय, चेंडू उंच आहे, अंतर जास्त नाहीये आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, राहुल कॅप्टन बाद. चांगले व्हेरिएशन्स गोलंदाज बळवंत दळूचे बघितलं आपण. हा चौथा चेंडू सुद्धा व्हेरिएट होता, उंच रायझिंग डिलिव्हरी होती, त्याला उचलण्याचा प्रयत्न केला बॅट्समन राहुलने आणि ज्युनियर आकाशने कोणती चुकी न करता मस्त जज केला सीमारेषेच्या कडेला. मिड विकेटकडे जे उभे आहेत त्यांच्या हातामध्ये झेल विसावला आणि नवीन फलंदाज महेंद्र मैदानामध्ये येतोय. 5 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या 33 वर थांबली, अजून 2 चेंडू शिल्लक. चेंज ऑफ पेस, स्लोअर वन आणि बॅट कट आहेत पंच सांगत असताना. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू होता आणि तिथे बॅट कट सांगितली आहे पंचांनी. एक धाव कंप्लीट केली महेंद्रने. धावसंख्या 34 वर, 34 ऑन द बोर्ड. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. या पारीचा, ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू इथे पडणार आहे आता. लेफ्ट हँड बॅट्समन साठी फिल्डिंग पुन्हा एकदा फिरवली जाते. लेग स्लिप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक समोर वाईड इज लॉंग ऑन. ऑफ साईडला पाहतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ अशी सजावट. बाकी सर्व फिल्डर एक बॅकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कल मध्ये. यावेळेला फिरवलाय आणि गिरवलाय, चेंडूला हुक केलाय, भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या वरून, षटकार. येस, धावसंख्या 40 कंप्लीटेड, 40 ऑन द बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ ऑल 4 ओव्हर्स. सर्व निर्धारित 4 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या वीरेन स्पोर्ट भावले संघाची अगदी सॅटिस्फाईड झाली आहे. फायटिंग स्कोर निर्माण केलाय, सायकोलॉजिकल फिगर आली आहे ती म्हणजे प्रति षटक 10.0चा वेग ठेवलाय आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल. जय झोटिंगदेव देवरुंग संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी 41 ची गरज. 24 चेंडूंमध्ये मस्त पद्धतीने पोझिशन मध्ये आला लेफ्ट हँड बॅट्समन नागेशने. तो अगदी षटकार अर्जित केला, जागेवरतीच गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली होती, हुकचा नजारा पेश केला. त्या परिसरामध्ये प्रेक्षक कक्ष आहे, त्यांना सुद्धा आनंद इथे प्राप्त झाला ह्या फटका बागून. कधी फटक्याची गरज होती. धावसंख्या 40 व 41 लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहत आहात हा क्वार्टर फायनलचा मुकाबला प्रेक्षको. यानंतर सेमीफायनल असेल, ज्या सेमीफायनलसाठी पहिला संघ पोहोचलाय तो आई गावदेव नानकर आणि या सामन्यातील विजेता संघ पोहोचणार आहे त्या सेमीफायनलमध्ये 2 हात करण्यासाठी. नानकर विरुद्ध कोणता संघ असेल, कोणता संघ तारेल, कोणता संघ परतील ह्या टुर्नामेंटमधून, ज्या टुर्नामेंटचं नाव आहे स्वर्गीय मोतीरामजी बाळू चोरगे स्मृती चषक 2025. पंचांना चेंडू द्या आणि पाणी पण गरज असेल तर पाठवा पंचांना चेंडू सोबत. नकोय, ओके. बॉल द्या ना, देताय सर. तर कोणता संघ आता सेमीफायनलमध्ये धडक मारेल, कोणता संघ ह्या स्पर्धेतून बाहेर पडेल ते तुम्हाला ऐकवतील आमचे जबरदस्त समालोचक, मोस्ट टॅलेंटेड, मोस्ट फेवरेट, सर्वांचे आवडते, अनेक ज्यांनी फॅन बनवलेत. मी सुद्धा त्यांचा फॅन आहे, जे माझे गुरुतुल्य आहेत, ज्यांच्याकडून खूप काय गेली 17 वर्ष शिकायला मिळालं असतं, पण तो माझी लेट एंट्री झाली ह्या क्षेत्रामध्ये. त्यांची ग्रेट एंट्री आहे ह्या क्षेत्रामध्ये. ते 17 वर्ष कार्यरत आहेत, माझं 8वं वर्ष सुरू आहे. मी खूप मिस केलं त्यांना. असे आमचे पीटीसी व्हॉइस अँड अमले लोनार्ड क्रिकेट असोसिएशन व्हॉइस ऑफ बोथ असोसिएशन मिस्टर योगी पाटील, कम ऑन. हातामध्ये ज्यांचा नेहमी आयफोन असतो, गळ्यामध्ये नेमकी त्यांच्या गोल्डन चेन असते, हातामध्ये ब्रेसलेट असतो, असे आमचे योगी पाटील सर, ज्यांना कोण ओळखत नाही. त्यांच्या सुकन्याचा आता बर्थडे कमिंग सून आहे. जियांशी योगी पाटील 2 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारी पाहण्यास विसरू नका आणि येण्यास विसरू नका. गणपती बाप्पाचा दिवस आहे आणि नक्कीच जियांशीला 100 वर्ष आयुष्य लाभो, तिचं उज्ज्वल आयुष्य असो.
अशी आपण शुभेच्छा व्यक्त करूया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आता योगी पाटील यांच्याकडे. धन्यवाद मनोज कर्वे सर. परंतु जरूर गुरु गुरु असतो आणि चेला चेला असतो ते सुद्धा विसरून चालणार नाही. 41 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. 10.2 धाव इथे मात्र धावा जोडायच्या आहेत. टीम जय जोटिंग देवरुंग संघाला. आणि पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर मात्र एकही फलंदाजाने डबल फिगर मध्ये धावसंख्या जोडली नाही. सांघिक खेळ पाहिला आपण आणि 40 धावसंख्येपर्यंत मात्र या ठिकाणी विरेंद्र बाबाले संघानं जरूर मजल मारली. परंतु पाहूया की आज दिवसभरामध्ये ज्या गोलंदाजाने मात्र आपली धार दाखवली अर्थात विनोद पाटीलनं तो मात्र इथे चमकेल घ्या. कारण 2 षटक त्याने आतापर्यंत हाताळलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 2 षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एकूण 4 विकेट्स त्याने प्राप्त केलेल्या आहेत. बलवंत दलवी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकला हरीश पाटील ही सलामी जोडी आपण पाहत आहोत देवरुख संघाच्या वतीनं. आणि पहिल्या चेंडूवरती फटका इथे मात्र हवेत केला डीप मिडविला राहुल आहेत. बलवंतची विकेट डोक्यात आणि ती विकेट्स प्राप्त केली. विकेट्स क्रमांक 5 आणि फलंदाज बाद झाले बलवंत दलवी. चुकीचा फटका मित्र बनेकरनं अगदी हवेच्या विरोधात हा फटका खेळला होता बलबंद आणि त्याच अनुषंगाने मात्र फिल्डर राहुलला मात्र तिथे जास्त संधी मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती त्यांनी नजर ठेवली आणि नजर ठेवत असताना मात्र सुरक्षित हाताची ओंजल बाहेर काढली आणि त्या उजलीमध्ये त्या चेंडूला कैद केला. शून्यावरती बाद झाल्या बलबंद दलवी. खूपच मोठा धक्का मित्र म्हणेन आणि शार्क मासा गल्याला अडकलाय. विरेंद्र बाबाला सांगायच्या संपन्नाला हरकत नाहीये. न्यू बॅटर आकाश पाटील सिनियर आलाय आय थिंक राईटी आलाय. दोघे बंधू आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं हरीश पाटील दुसरीकडे पाहिलं तर आकाश पाटील आणि तिसरे गोलंदाज विनोद पाटील. म्हणजे पाहूया कोणता खेळाडू पाटीलगिरी राखण्यामध्ये त्याच्यामध्ये यश प्राप्त करेल. परंतु जी सुरुवात व्हायला हवी विरेंद्र भावाली संघाच्या वतीनं ती सुरुवात आय थिंक विनोद पाटीलला एक्झॅक्टली करून दिलेली आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त झाला. अजूनही 23 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि त्या 23 चेंडूमध्ये तुम्हाला 41 धाबा इथे जोडायच्या आहेत. कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर चौकार हॅट्रिक पूर्ण केली तरी सुद्धा शशिकांत केणे यांच्या माध्यमातून बल 5,000 पारितोषिक आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती काय फटका केला आकाश पाटीलनं आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. पंचाचा इशारा येतोय षटकार. त्याची खेळताना आपण पाहत असतो लॉंग हँड तो पकडत असतो बॅकलिप आणि बॉटम हँडचा तो चांगला वापर करतो आणि या फटक्यामध्ये सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने तो चांगला मिडलिंग केला आणि अखेर षटकार उसळीला पुन्हा चांगला फटक्यावर ताब्यात केला. मिडविकला पुन्हा राहुल पकडतो झेल आणि विनोद पाटीलला मिळाली ही 6वी सफलता आहे स्पर्धेतील. परंतु आकाश पाटील निराश पावलावर माघारी परततोय.
जबरदस्त कॅचिंग पाहू शकाल आपण या ठिकाणी एक षटकार जरूर आकाश पाटीलच्या बाद पुतळ्याला परंतु दुसरा षटकार सुद्धा मारण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला आपण अतिशय सुंदर झेल पकडला गेला आणि आता मात्र नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय देवरुख संघाच्या वतीने सौरभ बलबंत भास झाला असं वाटलं की आकाश पाटील आता मात्र संघाची धुरा सांभाळेल परंतु आकाश पाटील सुद्धा मात्र लवकर साथ सोडली हरीश पाटीलची आणि फक्त 6 धाबांचं योगदान देवतो माघारी परतला आणि आता मात्र हरीश पाटीलच्या जबाबदाऱ्या वाढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक आणि वर मात्र जरूर तो मात्र त्या ठिकाणी आपल्या संघाची थोडीशी दुर्दशा पाहतोय आणि समीकरण पाहिल्या तर 21 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 35 धाबांची आवश्यकता सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न परंतु फुल्लर लेन चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये जबरदस्त गोलंदाजी जो अनुभव आहे जरूर मागील सामन्यामध्ये ज्यावेळी कार्यस्थळी त्यांना विचारलं की सगळे गोलंदाजी होते याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्यांनी सांगितलं की आता माझं वय झालेलं आहे माझ्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो आम्ही अनुभव झोकतोय या स्पर्धेमध्ये आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली लाईन आज त्यांनी मेंटेन केली चांगला टप्पा त्याने पीक केला परंतु इथे ओव्हर पीच चेंडू चला अगदी वाडी स्ट्रॉंगला जोगेंद्र वेगाने चेंडूवरती पोहोचतोय चेंडूला कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी फलंदाजाने तब्बल 2 धाबा कंप्लीट केले आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरू असताना संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8 जो संघ जिंकेल या चालू सामन्यामध्ये तो संघ जरूर सेमी फायनल मध्ये एक्झॅक्टली नानकर संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि जी छोटीशी मीटिंग होती विक्रमची अर्थात पीपीची कल्याणमध्ये ती मीटिंग संपन्न करून तो पुन्हा आलाय ओ फटका हवेत चाललाय छत्रशा चेंडूच्या खाली पकडतो असेल अजून एक विकेटचं पतन 7 विकेटच्या स्पर्धेत प्राप्त केला विनोद पाटील आणि फलंदाज बाद झाला मिस्टर सौरभ षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 8 आणि नवीन फलंदाज आता मात्र येतोय 5व्या क्रमांकावरती ज्युनियर आय थिंक लेफ्टी आकाश पाटील पहिल्या सामन्यामध्ये पाहिले तर आकाश पाटील ज्युनियर आय थिंक 3 मध्ये 3 ठोकले होते षटकार सिक्सर ची हॅट्रिक त्याने कंप्लीट केली होती 3000 रुपयाचा पारितोषिक त्याने पटकावला होता परंतु आता परिस्थिती थोडीशी नाजूक आहे त्या परिस्थितीला पाहून आता मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना खेळ करावा लागेल कारण 18 चेंडूमध्ये तुम्हाला 33 धाबा इथून जोडायचे आहेत हरीश पाटीलने आता एकही चेंडू मात्र फेस केला नाही या सामन्यामध्ये आणि आता मात्र ही प्रमुख जोडी आपण पाहतोय देवरुख संघाची जर बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर आणि दोघांकडे आता मात्र जो अनुभव आहे तो आता मात्र झोकावा लागेल परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र अमोल केनेचा इथे वापर केला जातोय जर इथे ही जोडी तोडण्यामध्ये अमोलला यश आलं तर मात्र जे झोटिंग देवरुख संघ बॅकपुढे जाऊ शकतं परंतु जर या ओव्हरमध्ये जर देवरुख संघाने विकेट्स गमावली नाहीये तर मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक रोमहर्षक होण्याची दाट शक्यता आहे नाकारती येऊ शकणार नाहीये सध्या आमच्या सुपला गणेश पाटील आहेत एज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये एज अ 12 मॅनच्या भूमिकेमध्ये सध्या त्यांना आपण पाहतोय त्याचे हृदयाचे टोके सध्या वाढलेले आहेत अमोल केने ओव्हर द विकेटने मार्गस्थ होतोय ओ चपल केण्याचा प्रयत्न हुक करण्याचा प्रयत्न होता आणि तसे जर पाहिले तर हरीश पाटीलचा हा स्ट्रॉंग झोन आहे इम्प्रोव्ह स्ट्रोक तर मात्र सातत्याने खेळत असतो हुक करत असतो मग लॉंग लेग असेल फाईन लेग असेल रिवर्सच्या पटक्या माध्यमातून पाहिल्या तर पॉईंटची सीमारेषा असेल तडब्यांची सीमारेषा असेल या भागामध्ये जास्तीत जास्त धावा जोडत असतो आणि या ठिकाणी जरूर जी पुढली आपण स्पर्धा पाहणार आहोत स्वर्गीय रोशन स्मृती चषक त्या स्पर्धेचा जरूर आपण या ठिकाणी ड्रॉ पाहणार आहोत परंतु या सामन्याची समाप्ती झाल्यानंतर आपण त्या ड्रॉकडे वाटचाल करणार आहोत धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 8 17 चेंडू शिल्लक आणि 33 धाब्यांची आवश्यकता हो इन कटर टाकण्याचा प्रयत्न परंतु चेंडूच्या हाताली अगदी खेळपडीच्या बाहेर झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचाच्या वतीने नो बॉल घोषित केले गेलं एक्स्ट्रा चेंडू आणि एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहायला मिळाली पाहू शकाल चेंडूवरती पूर्णपणे फिंगर रोल केलं परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली गोलंदाज अमोलनं आणि त्याचमुळे मात्र
एका धाब्याचा फायदा तिथे मात्र होता असताना पाहतोय आपण देवरुख संघाला, परंतु पुढील चेंडू फ्रीट असेल. इथे मात्र मोठा फटका जर आर्थिंग आला तर मात्र मोमेंटो शिफ्ट होऊ शकतोय देवरुख संघाच्या बाजूनं. तो मोठा फटका हरीश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का? हो, लिडिंग आहे चेंडू आबे स्वतः गोलंदाज चेंडू खाली चाललाय, परंतु फ्रीट चेंडू होता. त्याच अनुषंगाने मात्र फलंदाज हरीश पाटील नाबाद असेल. एक धाव जरूर त्यांनी कंप्लीट केली, परंतु आता मात्र थोडा प्रेशर दडपण वाढायला सुरुवात झाली गणेश मैदानाच्या आतमध्ये. कारण जे प्रॉपर 3 फलंदाज होते ते मात्र स्वस्तात बाद झाले. सुरुवातीला बलवंत दलवी शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर आपण पहिला आकाश पाटील 7 धावाचं योगदान दिलं. सौरभ सुद्धा पाहिला तर लवकर त्यांनी मैदान सोडलं, कारण 2 धावाचं योगदान देऊन तो माघारी परतला. आणि आता मात्र विजयासाठी 16 चेंडूमध्ये 31 धाब्यांची गरज. आणि तसंही जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती सेशिंग थोडंसं डिफिकल्ट आहे, परंतु ज्युनियर आकाश पाटीलकडे या मैदानाचा पूर्णपणे आडाखाडा मात्र त्याला माहिती आहे की कोणत्या क्षणाला कुठल्या स्थितीमध्ये कुठला फटका खेळायचा. या सर्व गोष्टीचा त्याच्याकडे मात्र पूर्णपणे त्याला त्याचा अभ्यास आहे. परंतु त्याची विकेट डोक्यात. लॉंग ऑनला जोगेंद्र बालेकर चेंडू खाली पोहोचतोय अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो झेल पकडलाय. हा झेल नाही तर गणेश पडला सामना पकडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज बाद झालाय ज्युनियर आकाश पाटील. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा पेश करतो. रिप्ले मध्ये पाहू शकाल. आय थिंक डीप लॉंग ऑन वरती जोगेंद्र होता आणि खूप मोठं त्याने अंतर कापलं आणि पाहू शकाल एक्झॅक्टली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो स्कायर झेल त्याने मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. आणि फलंदाज आकाश पाटील ज्युनियरचा खेळ सुद्धा तिथे संपन्न झालाय. पूर्णपणे बिकट परिस्थिती सध्या पाहत आहोत, कारण 10 फलकावरती धावसंख्या जर पाहिल्या तर 10 आहेत आणि 10 धावा जोडण्याकरिता तब्बल 4 विकेट्स तिथे मात्र गमावले. आणि लेफ्टी आकाश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रणय गोडे आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हरीश पाटीलच्या सोबतीला सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल शशिकांत केडे साहेबांच्या वतीने. परंतु या ठिकाणी फलंदाज थोडा पाहिलं तर दडपणामध्ये आपण पाहतोय कामगिरी होताना त्यांची, कारण बागपूरला गेले थोडंसं दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाचे पूर्णपणे हावभाव ओळखले अमोल केनेनं आणि आय थिंक निर्धावानं चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ आज वीरेन स्पोर्ट भावाली संघाच्या वतीने आपण पाहतोय. जरूर पहिल्या सामन्यामध्ये देवरुख संघानं मुठवल संघाला परास्त केलं, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी मात्र संघ आपल्या दडपणामध्ये पाहायला बोलतो. याचं कारण गोलंदाजी धारदार पाहायला मिळत आहे. अप्रतिम टप्पा तिथे मात्र पेक करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळणार तेवढा प्रेशर तुमच्यावरती पाहायला मिळू शकेल, परंतु त्यासाठी आता मात्र हरीश पाटीलला आता पूर्णपणे जबाबदारी स्वीकारून खेळ सादर करावा लागेल, कारण प्रणय गोडे सुद्धा मात्र पूर्णपणे सासपडतोय. आणि या कुठल्याही प्रमाणात जर आपण विचार केला तर चेंडूच्या रेषेमध्ये तो येत नाहीये, फुटवर्क पाहायला मिळत नाहीये, जाग्यावरून खेळण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्याच अनुषंगानं लागोपाठचे 2 चेंडू तो डॉट खेळलाय. आणि आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे तर एक्झॅक्टली 13 आणि 31 धाब्यांची आवश्यकता. 41-40चा पाठलाग सुरू आहे, परंतु आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ पाहिला आपण. 11 चेंडूमध्ये फक्त 10 धाबा जोडल्या गेल्या. पुन्हा एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू. जबरदस्त कामगिरी. ज्याप्रमाणे विनोद सुरुवात केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अमोल केनेनं सुद्धा चांगला स्पेल हाताळलाय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजय झाली. 31 धाब्यांची आवश्यकता. पाण्याची मागणी केलेली आहे. मी विनंती करतो की आपण पाणी जरूर तिथे मात्र पोचवायचं आहे. अमोलचा आपण जर स्पेल पाहिला तर जरूर त्याने एक सफलता प्राप्त केली. आय थिंक फक्त 2 धाबा त्याने खर्च केल्या. जबरदस्त स्पेल. 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 31ची गरज. कोण कोणाला पाणी पाजेल या सामन्यामध्ये आणि कोणता संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल आणि कोणता संघ आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. देरुंग की भावाले, भावाले की देरुंग, वीरेन स्पोर्ट भावाले की जय जोटिंग देवरुंग. येणाऱ्या काही क्षणामध्ये जरूर त्याचं उत्तर आपल्याकडे मिळेल. परंतु मित्रांनो, ही स्पर्धा आपण जी पाहत आहोत स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय स्मृती चषक
2025 2 दिवसांची स्पर्धा आजचा पहिल्या दिवसाचा केला पाहिजे जरूर ते अनुभवतोय उद्या सुद्धा एकूण 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि जरूर त्याचा लॉट्स जो आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल परंतु या ठिकाणी 12 मध्ये आता 31 ची गरज 15.50 धाव गतीने आता इथे धाबा जोडावा लागतील जे जोटिंग देवरुंग संघाला जरूर आपण मागील काही दिवसांपूर्वी गणेश काल भैरव चषकाचं आयोजन पाहिलं होतं तिथे सुद्धा प्रणयला संधी देण्यात आली होती परंतु तिथे सुद्धा मात्र प्रणयने त्या संधीचं सोनं केलं नाहीये जरूर ती स्पर्धा वेगळी होती लागोपाठचे 5 डॉट चेंडू तो केला होता परंतु आज आपलं घरचं मैदान आहे होम ॲडव्हान्टेज आहे जरूर आज हिरो बनण्याची त्याच्याकडे सुवर्ण संधी आहे परंतु षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल राऊंड द विकेटनं फटका अभेद केला हरेश पाटील चेंडूवर क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर जाईल आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू धरतीला दान झालाय 11 मध्ये 30 ची गरज हाय व्होल्टेज सामना जरूर आपण हाय स्कोरिंग म्हणू शकणार नाही परंतु हाय व्होल्टेज ड्रामा इथे सुरू आहे प्रत्येक चेंडू नंतर इथे मात्र समीकरण बदलतोय परंतु या ठिकाणी या सामन्याचं चित्र बदलायचं असेल तर आता मात्र तुम्हाला सीमारेषा ओलांडावी लागेल आणि ते ओलांडण्यासाठी प्रणय गोडेला आज हात खोलावे लागतील हवाई मार्गाने फटके खेळावे लागतील तो खेळेल का प्रयत्न करतो बॅटची येणार आहे चेंडू चला शॉर्ट फाईन लेगकडे फिल्डर तैनात तिकडे पाहायला मिळतात सिंगल धाव कंप्लीट दूरचा प्रयत्न करतोय कारण येणाऱ्या बॅटर मध्ये पाहिलं तर ललेश पाटीलचं येणं बाकी परंतु आय थिंक प्रणयच्या जागेवरती आय थिंक ललिशला जर तुम्ही पाठवलं असतं तर समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं परंतु इथे एक वेगळी प्लॅनिंग पाहिली आपण देवरुंग संघाच्या दृष्टिकोनातून परंतु ती प्लॅनिंग त्याच्या अंगलिक येत असताना कारण 4 चेंडू आतापर्यंत प्रणयने खेळलेले आहेत आणि फक्त त्याच्या बॅटमधून एक धाव पाहिली 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 29 ची आवश्यकता हा फटका पावसाला ऑनसरला बाद टॅरका चेंडू गॅपमधून चालला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून फरार मिळतील एकूण 4 धावा फटका जणू काय सुईमधून एखादा धागा ओवा असा फटका मात्र हरेश पाटील तिथे मात्र खेळलाय कारण पाहिल्या तर स्क्वेअर लेग मिड विकेटला मात्र पाहिलं तर डीप मध्ये 2 फिल्डर तैनात होते परंतु दोघांच्या मधून चेंडू फरार झाला आणि एक्झॅक्टली त्या फटक्याची आवश्यकता होती टीम देऊन संघाला आणि तो फटका हरेश पाटीलच्या बॅट मधून पाहिला 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये आता 25 ची गरज आहे हा षटक पॅनल्टी बस षटक आहे हा षटक सांगून जाणार की कुठल्या संघाच्या बाजूने सामना झुकेल हो फटका हवेत केला लॉंग ऑनच्या दिशेने मात्र फिल्डर तैनात आहेत सिंगल धाव कंप्लीट झाली 2 धावायचा प्रयत्न जरूर तिथे होईल फेकी सुद्धा मात्र चांगल्या एंडला पाहायला मिळाली परंतु संत आली आणि त्याच अनुषंगाने 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या तिहेरीचा प्रयत्न होतोय परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी चेंडू पाहिला तर अगदी फलंदाजाच्या बॉडीला स्पर्श झालाय हे पंचांनी हेरलं त्या ठिकाणी दोन धावा एक्झॅक्टली पूर्ण आहेत परंतु तिसऱ्या धाबेचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न यशस्वी आहे की नाही यासाठी मात्र थोडीशी चर्चा सुरू आहे दोन्ही पंचांमध्ये सरपंच गोकुळ पाटील सर एक्झॅक्टली काय घडलंय फलंदाज आय थिंक 3 धावा पूर्ण यस ओके तर या 3 धावांनी संघाची धावसंख्या एकूण जर पाहिली आपण तर 19 धावा इथे मात्र लागल्या गेल्या म्हणजे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता कारण पाहत 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या होत्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये ज्यावेळी फलंदाज रिदम मध्ये होते त्यावेळी चेंडू मात्र आय थिंक फलंदाजाच्या
बॅटला चेंडू तो स्पर्श झाला आणि त्याच अनुषंगाने एक धाव तिथे मात्र एक्स्ट्रा खर्च केली टीम विरेन्स्पट भावाली संघाने. परंतु अजूनही मात्र या ठिकाणी सामना जर पाहिला तर अगदी डोलायमान स्थितीमध्ये आहे. 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22ची गरज. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे चेंडू चालला अगदी उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर. पंचाची दुनिया समांतर वाईटचा इशारा. या षटकामध्ये पाहिलं तर राहुलनं धाबा भरपूर खर्च केल्या. पावसाळ 10 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. लिगल चेंडू हाताळले 4 आणि आता मात्र 8 मध्ये 21ची आवश्यकता. हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. हो पाहू शकाल इथे मात्र चेंडू हवेत गेलाय. झेल जरूर पकडलाय परंतु पंचाची स्वीकृती मिळेल का? यस बॅटची कॅड आणि फलंदाज बाद. देवरून संघाला आणि समीकरण 7 मध्ये आता 21ची गरज. नवीन फलंदाज ललेश पाटील आलाय. पहिला फलंदाज 0वरती बाद झाला होता. दुसरा गडी 6 आकड्यावरती बाद झाला. तिसरा 8 वरती. चौथा 10 वरती आणि 5व्या विकेटसाठी पाहिल्या तर 10 धाबांची पार्टनरशिप पाहिली आपण. कारण 20 या आकड्यावरती 5वा फलंदाज इथे मात्र गमावला टीम जे झोटिंग देवरून संघाने. परत आता समीकरण 7 चेंडू शिल्लक 21ची आवश्यकता. आतापर्यंत 20 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि इथे मात्र पाहू शकाल चेंडू पडल्या तर खाली राहिला आणि अखेर डॉट चेंडून मात्र या ठिकाणी या षटकाची समाप्ती केली गोलंदाज राहुलनं. आणि समीकरण 6 मध्ये आता विजयासाठी 21ची आवश्यकता. रायझिंग डिलिव्हरी पाहू शकाल. पडल्यानंतर जास्त वेग चेंडून प्राप्त केला. अगदी स्कीड झाला आणि थोडासा खाली सुद्धा राहिला. ज्या अनुमानानं चेंडूची ललिश पाटील वाट पाहिली त्या अनुषंगाने चेंडू आला नाहीये. आणि आता मात्र विजयासाठी 6 मध्ये 21ची गरज असताना गोलंदाज आता मात्र कोणता वापरला जाईल. टीम विरेन्स्पट भावाला संघाच्या माध्यमातून ती मीटिंग सध्या सुरू आहे. विनोद पाटील, नागेश, जोगेंद्र, प्रवीण, राहुल सर्वत्र तिथे मात्र आता चर्चा करतायत. आणि जेव्हा अशा प्रमाणे टीम मीटिंग होत आहेत त्यावेळी त्या चर्चेला उधाण येत असतो. कारण तुमच्याकडे जरूर ऑप्शनला मात्र 2 ते 3 गोलंदाज असतात. परंतु तुम्ही ज्याकडे गोलंदाजाकडे चेंडू सोपवता त्याच्याकडे मात्र तो टॅलेंट असणं फार गरजेचं आहे. कारण दबावच्या स्थितीमध्ये आपण त्याच्याकडे चेंडू सोपवतोय परंतु जास्त वेळ आपण खर्च करणार नाही याची आपण सुद्धा मात्र त्या ठिकाणी काळजी करायची आहे. आणि सर्व काही आता सुरळीत असताना मात्र पुन्हा एकदा किरणच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ज्या किरणनं आपल्या करिअरमध्ये पहिली विकेट्स प्राप्त केली आणि ती विकेट्स कोणाची होती तर दैवत वेलेकरची होती. आणि तो क्षण किरण कधी विसरणार नाहीये. परंतु 6 मध्ये आज 21 धाबा रोकेल का की त्याच्या विरोधात हरेश पाटील इथे मात्र चांगले फटके केलेल का? हृदयाची ठोके वाढवणारा सामना. क्वार्टर फायनलची लढत सध्या सुरू आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि सेमी फायनल मध्ये आई गावतो इस्पट नांदकर संघाच्या विरोधात खेळेल. परंतु संघ जिंकेल कोण? कारण नांदकरकर सुद्धा या सामन्याकडे टकमक डोळे लावून मात्र हा सामना पाहतायत. कारण जो संघ जिंकणार आहे तो संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. फिल्डिंग प्लेसमेंट जर पाहिली तर आय थिंक विकेटच्या पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आहे. ऑन साइडला पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन वाईड क्षेत्रामध्ये पाहू शकाल तर त्याचा शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आहे. पहा एका संघामध्ये जर 5 संघनायक असतील तर तुमची दुर्दशा अशाच प्रमाणे पाहायला मिळते. जर तुमच्याकडे एक कर्णधार असेल तर तुमचा कार्यक्रम परफेक्टली होत असतो. जबरदस्त हा सामना पाहतोय. असं वाटलं होतं की 21 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी जय झोटिंग देवरू संघ मात्र त्या धावांचा सहजपणे पाठलाग करेल. परंतु आता मात्र 6 मध्ये 21ची गरज. पहिला चेंडू अभ्यास केलाय परंतु सेफ लँडिंग झालाय. प्रवीण चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. परंतु गोलंदाजाचं बी कौतुक करेल. पहा अंडर 15चा खेळाडू आहे आणि पहा कुठलाही प्रेशर न घेताना कुठलाही दडपण आपल्या स्वतःवरती न घेता असताना फ्री माइंडनं गोलंदाजी करतोय. आणि जरूर याच्या पाठीमागे सुद्धा विनोद पाटीलचा चांगला हात आहे कारण त्यांच्याकडेच तो चांगले धडे घेतोय.
आणि कारण भाबाली गाव जर पाहिलं तर मग विनोद पाटील असेल, अनंत केने असतील आणि अनेक खेळाडू घडवले आणि आज भाबाली गावाचा टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आपण पाहतोय. परंतु देवरुख सकाळ सुद्धा आपण विसरून चालणार नाहीये. दोन प्रॉपर बॅटर्स त्या खेळपट्टीवरती आहेत ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. परंतु आज 5 मध्ये 20 धावा जोडतील का? ललेश पाटील इज ऑन स्ट्राइक. और पिच ऑन साइडला भिटकावलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. राहुल पकडतो झेल. हा झेल नाही तर सामना पकडलाय असं म्हणायला हरकत नाही. फलंदाज बाद झालाय ललेश पाटील. पण पाहू शकाल काय बॉडी बॅलन्स आहे, स्वतःवरती कंट्रोल तिथे मात्र दाखवलं. फटका खूपच छान होता, रॉकेट शॉट होता परंतु फ्लॅट होता आणि त्याच अनुषंगाने मात्र तिथे संधी मिळाली राहुलला. आणि पहा चांगला जजमेंट, अतिशय सुंदर कॅचिंग आणि किरणच्या करिअर मधील ही दुसरी सफलता त्याने प्राप्त केली. आणि आता मात्र विजयासाठी 4 मध्ये 20 धावांची गरज. न्यू बॅटर मिस्टर अभय आलाय. अभय पाटील, त्याला नाही कोणाचा भय, त्याचं नाव आहे अभय. परंतु आज त्याला हिरोची भूमिका पार पाडावी लागेल. शशिकांत केडे साहेबांनी जरूर हॅट्रिकला मात्र पारितोषिक इथे लगावले परंतु ती वेळेस मात्र फलंदाजापर्यंत पोहोचली नाहीये. कारण पूर्ण इनिंगचा आपण विचार केला तर आकाश सिनियरच्या बॅटमधून एक षटकार आला आणि हरेश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार पडला. त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आलेली नाहीये. 4 चेंडू 20 ची गरज. फुलटॉस आहे. लॉंग ऑन सीमारेषेत खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चला मिड ऑन वरती. राहुलला तो प्रयत्न तिथे करण्याचा केला परंतु अखेर त्याच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू होता आणि अखेर इथे पंचांचा DRS आहे. यस, तिसऱ्या पंचाची जरूर त्यांनी मागणी केली की हा चेंडू लिगल आहे की अनलिगल. कारण पंच सुद्धा आता मात्र रिक्स घेत नाहीत कारण त्यांना सुद्धा माहिती की कुशल मुवमेंटला सामना आलाय आणि प्रत्येक चेंडू आता मात्र दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र अंपायर्स कॉल आहे. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज फेअर डिलिव्हरी म्हणजे हा लिगल चेंडू होता, फुलटॉस होता आणि त्या फुलटॉस वरती सिंगल धाव आली. आता 3 मध्ये जोडायचे आहेत 19 म्हणजे 3 मध्ये 3 षटकार जरी आले तरी सुद्धा आज वीरेंद्र भावाळे संघ या मॅच मध्ये पराभूत होऊ शकणार नाहीये. परंतु किरणने जर ठरवलं तर इथून सुद्धा 19 धावा होऊ शकतात. जबरदस्त खेळ आज वीरेंद्र भावाळे संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. जी त्यांची मेहनत पाहिली त्या मेहनतीचा आय थिंक कुठेतरी फल प्राप्त होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. हरीश पाटील चा विचार आपण केला तर त्यांनी आतापर्यंत 8 चेंडू फेस केले आणि 8 चेंडू मध्ये फक्त 10 धावा जोडल्या आणि त्यामध्ये अजून एक चेंडूची आपण गिनती करूया. बॅटची कडा लागली आणि विकेट किपर मंगलने कुठल्याही प्रमाणे चूक केली नाहीये आणि विकेटचं पतन आय थिंक किरणला मिळणारी या स्पर्धेतील ही तिसरी सफलता. आय थिंक प्रणय गोडे मात्र या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. तिथे जर ललेश पाटीलला पाठवलं असतं तर आय थिंक या सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं घडू शकलं असतं. परंतु नेहमीच सारखंच आपण ज्या जोडिंग देवरुख संघाची परिस्थिती पाहिली, जोपर्यंत बलवंत दलवी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत असतात. परंतु जसा बलवंत बाद होतोय त्याची बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर पूर्णपणे ढासळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेले आहे आणि आज सुद्धा मात्र तेच चित्र आपण पाहिलं. परंतु तुम्ही एका खेळाडूवरती अवलंबून राहून चालणार नाहीये. तुमचा ज्यावेळी सांघिक खेळ होईल तेव्हा तुम्ही एखादी स्पर्धा जिंकाल मित्रांनो. परंतु आज वीरेंद्र भावाळे संघाचा पहा सांघिक खेळ पाहिला आणि त्याचमुळे मात्र या सामन्यावरती त्यांनी वर्चस्व निर्माण केलं आणि आज
जरूर विजयाकडे मात्र तो संघ वाटचाल करतोय. चला एक चेंडू टाकायचा आहे, त्यासाठी आपण जास्त आता वेळ घेऊ नका. हो इथे मात्र फटका अगोदर खेळला गेला, चेंडू उशिराने आला आणि या 17 धाब्याने हा सामना जिंकला टीम वीरेंद्र स्पोर्ट बाबाले संघाने. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन हनुमानजी तरे आणि हार्ड लक श्यामचंद दलवी, हार्ड लक जय झोटिंग देवरुंग. त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने आज हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे, अप्रतिम कामगिरी. कारण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर फक्त 7 धाबा खर्च केला, गडी बाद केले 3 आणि तो खिलाडू आहे मिस्टर विनोद पाटील, लेजेंड ऑफ भावाले. आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. आपण 5 मिनिटाचा जरूर ब्रेक घेऊ आणि त्या ब्रेकमध्ये जे लॉर्ड्स आहेत स्वर्गीय रोषे स्मृती चषकातील ते लॉर्ड्स ते मात्र पाडू आणि त्याच्यानंतर सेमीफायनलला सुरुवात करू.